तर मित्रांनो चला आज आपण बनवूया बदामाचे लाडू. तर इथे मी बदाम घेतलेले खूप सारे. तर बदामला चांगल्या प्रकारे रोस्ट करून घ्या, त्याला चांगलं भाजून घेऊया. काही टाकायचे नाही, भाजताना नॉर्मली भाजायचे ते. भाजल्यानंतर हे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्याला मिक्सर जारमध्ये एक थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये टाकून याची पूर्ण पेस्ट करून घ्या, पावडर बनवून घ्या. त्याच्यानंतर आता वेलची आणि गूळ टाकायचा आहे. साखर यूज करू नका, गूळच यूज करा. तुमच्या गोडीनुसार तुम्ही गूळ यूज करा. आणि इथे वेलची घेतलेली म्हणजे इलायची, ती पण त्याच्यामध्ये गुळामध्येच बारीक करून घ्या एक संग. आणि आता ही पावडर ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे पावडर गूळ असेल तर तो यूज करा डायरेक्टली. आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. तुम्ही जर तूप नसेल खात तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं शिंपडा, जास्त पिचपिचीत नाही करायचे. मी बघा तूप केवढं टाकले तेवढंच थोडंसं पाणी टाका वाटल्यास, गरज नसेल तेवढं, कारण ह्याचे लाडू तयार होणार नाही. आणि मी आता ह्याच्या देसी घी वापरलेले आहे, तूप. आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. तर ह्याचे लाडू बांधून घ्यायचे. तर हे आपले बदामाचे लाडू तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.